जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत। संगमनेर नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचार सांगता सभेसाठी उपस्थित संगमनेरच्या सर्वच विभागातून आलेले आपण सर्व नागरिक आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली आपण ही निवडणूक लढत आहोत, राज्याचे माजी महसूल मंत्री माननीय नामदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉक्टर सुधीरजी तांबे आणि ज्यांचा जलवा अख्ख्या महाराष्ट्राने बघतंय ते आपल्या सगळ्यांचे युवा नेतृत्व आमदार सत्यजितदादा तांबे, या विचारपीठावर उपस्थित आदरणीय दुर्गाताई आणि आपल्या लोकप्रिय आधीच झालेल्या नगराध्यक्ष डॉक्टर मैथिलीताई तांबे, त्याचबरोबर जयाताई, विचारपीठावर उपस्थित सगळेच मान्यवर, सगळ्याच विभागातून आलेले कार्यकर्ते आणि ज्या उमेदवारांनी मागच्या 2 महिन्यांमध्ये अक्षरशः संगमनेरचा कोपरा पिंजून काढला आणि हा सिंह आता सगळ्यांच्या घराघरात पोहोचला, हे सगळे आपले संगमनेर सेवा समितीचे सगळेच उमेदवार, आपण सगळ्यांसाठी एक जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या। सगळ्यांच्या मनात प्रश्न असेल की साहेबांच्या स्टेजवर उत्कर्षा परत कशी दिसतेय, पण जेव्हा कुटुंब एक असतं, जेव्हा विचार एक असतो आणि जेव्हा कुटुंबावरती संकट येतं, तेव्हा आपले सगळे विचार, सगळे मतभेद बाजूला ठेवून संगमनेरकर एकत्र येतात, हे आपण वारंवार दाखवून दिलंय। त्याच निमित्ताने ह्या विचारपीठावरून आजच्या ह्या सभेसाठी जे सगळे मीडियातले मित्र उपस्थित आहेत आणि सगळे संगमनेरकर, त्यांचं मनापासून स्वागत करते। ही निवडणूक जगा वेगळ्या पद्धतीची राहिली। 9 वर्षांनंतर नगरपालिकेसाठी आपण मतदान करत आहोत। भारताच्या इतिहासामध्ये आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रथमच असं झालं की एखादी नगरपालिकेची, एखादी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक इतकी लांबली की तब्बल 9 वर्षांनी आपण मतदान करत आहोत। या मधल्या काळामध्ये खूप काही बदललं आणि विशेषतः संगमनेरसाठी मागचं हे 101 वर्ष जे आहे हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं राहिलं। 40 वर्षात काय केलं, मला वाटतं मोदीजींची जरा जास्त संगत लागली। 70 साल में क्या किया, 70 साल में क्या किया, आज हे सांगतात 40 वर्षात काय केलं। ठीक आहे, आम्ही पण विरोधात बोललो आहोत, आम्ही पण विरोधात काम केलं आहे, पण जे समोर दिसतं त्याच्याकडे तर आपण कानाडोळा करू शकत नाही। हा कुठल्या प्रकारचा मोतीबिंदू आहे? ज्या रस्त्यावर तुम्ही चालता ते 40 वर्षात बनलं, जे घरात तुम्ही राहता ते 40 वर्षात बनलं, ज्या शाळेत तुमची पोरं शिकतात ती 40 वर्षात बनली, लाईट, पाणी, जेवण जे काही बोलाल ते सगळं ह्या 40 वर्षात बनलं। एवढंच काय, आदरणीय उमेदवार ज्या समोरच्या आहेत नगराध्यक्षपदाच्या, आमच्या वहिनीच आहेत त्या, संदीप भाऊ अगदी जीवाभावाचा आमचा भाऊ होता, त्या कामही करतात ज्या संस्थेमध्ये, ती संस्था सुद्धा 40 वर्ष आधीच बनलेली आहे। त्यामुळे मुद्द्याचं सोडून बाकी सगळं बोलायची ही सवय कुठेतरी आज सगळ्यांनाच लागली आहे, पण त्यांचा दोष नाही। त्यांचे वरचे नेते जसे वागतात तसेच ते वागतात, कुठेतरी असंच दिसतंय। फोन लावून सगळं मंजूर करण्यात येतं, ही सध्याची फॅशन आहे। त्यामुळे आपण त्यांच्याकडे फार लक्ष न देता आपल्या संगमनेरच्या सामाजिक सलोख्यासाठी, आपल्या संगमनेरच्या पुढच्या सगळ्याच विकासासाठी जे नेतृत्व महत्त्वाचं आहे, जे नेतृत्व तुमच्याकडे विजन घेऊन येतं, 2.0चं विजन तुमच्यापर्यंत आलं, पुस्तिका आपल्या जाहीरनामाची तुमच्यापर्यंत पोहोचली आणि म्हणूनच आपण सर्व आज या संगमनेर सेवा समितीच्या आणि ह्या युवा नेतृत्वाच्या मागे उभा आहोत। काळ सोपा नाहीये, अजिबात सोपा नाहीये, खूप आव्हानं आपल्या पुढे आहेत। संविधान बचावचं आवाहन आहे, पण सर्वात आधी संगमनेर टिकलं तर आपण संविधानाबद्दल काही बोलू शकू। ह्या आजच्या काळामध्ये आपण बसलो आहोत, त्यामुळे सगळ्यांना विनंती राहील की उद्याच्या मतदानामध्ये, आजची रात्र वैऱ्याची आहे वगैरे ठीक आहे, चालत राहील, पण लक्ष असू द्या, उद्याच्या मतदानामध्ये कोणीही कुठेही चूक होऊ देऊ नका। वेगळ्या पद्धतीचं मतदान आहे, 2 मशीन असणार आहेत। आपल्या आजूबाजूच्या सगळ्या वृद्ध लोकांना, ज्यांना जास्त समजत नाही, शिक्षण नसेल, त्यांच्यापर्यंतही हे पोहोचवा। आणि काय निशाणी आपली? सिंहाची डरकाळी किंवा सिंह गर्जना आपल्याला येणाऱ्या ह्या 3 तारखेच्या आणि 21 तारखेच्या निकालामध्ये आपल्या सगळ्यांच्या वतीने या नगरपालिकेमध्ये आपल्याला ती गरजवायची आहे। एवढेच एक विश्वास
आपण आजच्या या सभेमधून घेऊन जाऊया आणि येत्या सगळ्याच काळामध्ये संगमनेरच्या विकासासाठी जे महत्त्वाचं आहे, या संगमनेर समितीचं जे विजन आहे ते पुढे घेऊन जाण्यासाठी या सगळ्या उमेदवारांना जे निवडून येतील त्यांना सुट्टी नाही. कारण तुमच्या वतीने खूप काही आम्ही लोकांना सांगतोय. मैथिलीताई, आपल्यावरती खूप मोठी जबाबदारी आहे. काल मी सहज प्रचारादरम्यान म्हटलं की सासू शेर सून, या प्रकारचं काम आपल्याला पुढच्या काळात करायचं. निश्चित तुमच्या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली हे काम आपण संगमनेरमध्ये करणार आहोत. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या वतीने सुद्धा जो पाठिंबा वंचित बहुजन आघाडीने आपल्याला दिलेला आहे त्याचा जास्तीत जास्त फायदा आपल्याला होईल असं काम आम्ही निश्चित आपल्यासाठी करणार आहोत. या सगळ्याच विचारपटावरील मान्यवरांना पुन्हा एकदा नमस्कार करते. तुम्ही सगळे जमलेले आहात. तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय शिवराय, जय संविधान. धन्यवाद ताई. नगरपालिकेच्या गेटच्या बाजूनं रिक्षा आलेली आहे, म्हणजे त्यामध्ये खुर्च्या आहेत, त्या ठिकाणी साईडला काहींना बसता येईल. व्यासपीठावर खूप मान्यवर आहेत, सर्व पक्षांचे पदाधिकारी आहेत. या सगळ्यांची क्षमा मागून या ठिकाणी नगराध्यक्षपदाच्या उमेदवार डॉक्टर मैथिलीताई तांबे यांना विनंती आहे. ताई, आपण मनोगत व्यक्त करावं. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया डॉक्टर मैथिलीताई तांबे यांचं. थँक्यू. आदरणीय व्यासपीठ आणि माझे प्रिय संगमनेरकरांनो, उद्या होणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी संगमनेरकरांनी संगमनेरच्या संगमनेर सेवा समितीला इतका प्रचंड प्रतिसाद दिला आहे. प्रथम त्याच्यासाठी मी खूप खूप आभारी आहे. परवाची जी जाहीर सभा झाली आणि आज ही भव्य दिव्य रॅली पाहून, तुमचं सर्वांचं प्रेम पाहून आमच्यावर, हा आपला विजयाचा पहिलेच नांदीच झालेली आहे. खरं तर आजपर्यंत खूप मोठ्या प्रमाणे ह्या शहरामध्ये आदरणीय बाळासाहेब थोरातसाहेब असतील, डॉक्टर सुधीरजी तांबे असतील, दुर्गाताई तांबे असतील आणि त्यांच्या काळातले सर्व नगराध्यक्षपदावर आलेले, यांच्या काळामध्ये खूप प्रचंड बहुमताने काम झालेले. इथं आत्तापासून इथे पुढे संगमनेर 2.0 जे जाहीरनामा आपण जाहीर केला आहे, संगमनेरला पुढच्या ह्याच्यावर घेऊन जायला, पुढचं उंचीवर घेऊन जायला आमदार सत्यजित दादा तांबेंच्या नेतृत्वाखाली मी आणि माझी टीम खूप मोठ्या प्रमाणे, खूप कष्टाने काम करू, ही खात्री मी तुम्हाला सर्वांना नक्कीच देते. म्हणूनच मी तुम्हाला सर्वांना विनंती करते की उद्या सिंह ह्या चिन्हासमोरचं बटन दाबून संगमनेर सेवा समितीचे जे सगळे उमेदवार आहोत आम्ही 30 आणि मी एक नगराध्यक्ष, असे 31 जण आम्हाला सगळ्यांना मतदान देऊन बहुमताने विजय करा. आम्ही सर्वांनी तर काम केलं आहे, पण ह्याच्या पुढे आम्ही सगळे कमाल करून दाखवू. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. धन्यवाद ताई. यानंतर उभ्या महाराष्ट्राचं लक्ष ज्या सभेकडे लागले आहे ते भाषणं आता सुरू होत आहेत. सर्व चॅनलवरती लाईव्ह आहे. आदरणीय सेवा समितीचे माननीय आमदार सत्यजित दादा तांबे यांना विनंती आहे, दादा आपण मनोगत व्यक्त करावं. उद्या होणाऱ्या संगमनेर नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सगळ्या संगमनेरकरांनी राजकीय जोडे बाजूला ठेवून, राजकीय विचार बाजूला ठेवून, अनेक राजकीय पक्षांचे त्याचबरोबर बिगर राजकीय कार्यकर्ते देखील एकत्रित येऊन एक संगमनेर सेवा समिती आपण तयार केली आणि या संगमनेर सेवा समितीच्या वतीने 30 उमेदवार आणि एक नगराध्यक्षाचा उमेदवार असा 31 जणांचं दमदार आणि ताकदवार असं पॅनल आपण खऱ्या अर्थाने उभं केलं. आणि आज या प्रचाराची सांगता सभा एवढ्या मोठ्या जनसमुदायाच्या उपस्थितीमध्ये आदरणीय नामदार बाळासाहेब थोरात, आदरणीय डॉक्टर सुधीरजी तांबे, ज्यांनी या संगमनेर नगरपालिकेच्या कामामध्ये अतिशय आदर्शवत असं काम केलं. ही नगरपालिका जी आहे ती सहज तिच्या मागे बघा तुम्ही किती सालची आहे. 1860 सालची नगरपालिका आहे. ते बघा मागे बघा, 1860 सालची नगरपालिका आहे. ऐतिहासिक अशी नगरपालिका आहे. आणि या नगरपालिकेच्या पहिल्या महिला नगराध्यक्षा म्हणून दुर्गाताई तांबेंनी जे काम केलं
आज संगमनेर शहरातल्या प्रत्येक घरोघर, प्रत्येक गल्लीत त्यांनी जो संपर्क ठेवला त्याला खऱ्या अर्थाने म्हणजे माझी आई आहे म्हणून कौतुक करतो असं नाही, पण कुठेही गेलं तरी लोक तेच सांगतात की ताई आल्या होत्या, ताई येत असतात, ताई आमच्या घरी येत असतात, आमच्या मुलांना भेटत असतात. म्हणजे प्रत्येक घरोघर संबंध हे खऱ्या अर्थाने तिने केले आणि तिची परंपरा आता पुढे चालवण्याचं काम डॉक्टर मैथिली तांबे करतील आणि त्या देखील आज या नगराध्यक्षाच्या उमेदवार म्हणून आपल्या समोर येत आहे. व्यासपीठावर अनेक मान्यवर उपस्थित आहेत. खरं तर आजचा प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. उद्या सकाळी 7:30 पासून 5:30 पर्यंत आपल्याला मतदानाला समोर जायचं आहे. आपण आजपर्यंत अनेक निवडणुका लढलेल्या आहेत, अनेक मोठे मोठे आव्हानं आपण पेलून लावलेले आहेत, अनेक मोठ्या मोठ्या विरोधकांना आपण सामना केलेला आहे. पण ही निवडणूक जी आहे ही आपल्या सगळ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अशी निवडणूक आहे. या निवडणुकीमध्ये एक असं यश आपल्याला मिळवायचं आहे की संगमनेरकडे कोणाचाही वाकडा डोळा करून बघण्याची हिंमत होणार नाही, असं यश आपल्याला खऱ्या अर्थाने संगमनेरकरांनी दाखवून द्यायचं आहे. कारण ही निवडणूक आपल्या स्वाभिमानाची निवडणूक आहे, ही संगमनेरच्या अभिमानाची निवडणूक आहे. आपल्यामध्ये येऊन बाहेरच्या लोकांनी जे मध्ये मध्ये येऊन याला पुढं कर, त्याला पुढं कर आणि याच्या खांद्यावर बंदूक ठेव, त्याच्या खांद्यावर बंदूक ठेव, हे जे उद्योग यांचे चाललेले आहेत त्याच्या विरुद्धची ही निवडणूक आहे मित्रांनो. खरं तर परवाच्या जाहीर सभेमध्ये मी अनेक मुद्दे मांडलेले आहेत. मला सगळ्या मुद्द्यांचा आज उहापोह करायचा नाही, पण मला एकच गोष्ट सांगायची आहे की या संगमनेरच्या प्रगतीवर कोणाचा तरी डोळा आहे आणि तो जो डोळा आहे त्या डोळ्याच्या विरोधातली ही खऱ्या अर्थाने निवडणूक आहे. संगमनेरवरून जाणारी नाशिक पुणे रेल्वे यांनी पळून नेलेली आहे आणि आता त्यांचा डोळा या संगमनेरमध्ये आलेल्या निळवंड्याच्या पाण्यावर आहे. हे पाणी देखील पुढे घेऊन जाण्याचा त्यांचा डाव आहे आणि त्यासाठीच तुम्हाला सांगतो 2 दिवसासाठी एक चीफ ऑफिसर या ठिकाणी आले होते. मागच्या 3 महिन्यामध्ये 3 नगरपालिकेचे सीओ झाले. एक सीओ तर फक्त 2 दिवसासाठी आले. आम्ही त्याचा शोध लावतोय का हे कशासाठी आले होते आणि लवकरच त्याचा शोध लावला जाईल. पण त्यांच्या डोक्यात डाव असा आहे का जे शाश्वत पाणी बाळासाहेब थोरातांमुळे या संगमनेर शहराला मिळालेलं आहे ते पाणी संगमनेर नगरपालिकेची NOC मिळाल्याशिवाय इथून पुढे जाऊ शकत नाही. त्यासाठी त्यांना संगमनेरची नगरपालिका ताब्यामध्ये पाहिजे आहे. त्यांना ही नगरपालिका विकासाचे कामं करण्यासाठी ताब्यात नकोय. त्यांना जे आपल्याला रोज पाणी भेटतं ते घेऊन जाण्यासाठी खऱ्या अर्थाने ही नगरपालिका ताब्यात पाहिजे आहे. आपली रेल्वे नेली, कोणत्या मार्गे गेली रेल्वे संगमनेरची? कोणत्या मार्गे गेली? मग आता पाणी जाऊ द्यायचं का? मग त्याच्या विरुद्धची ही निवडणूक आहे आणि म्हणून ही निवडणूक लढणं आणि जिंकणं आपल्या सगळ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. मला आपल्याला खरं तर विनंती करायची, आता काही तास, अवघे तास आपले राहिलेले आहेत. या काही तासामध्ये आपल्याला खूप काम करावं लागणार आहे. जो नाराज असेल त्याला पण आपल्याला आपल्या बाजूनी करण्याचा प्रयत्न करावा लागेल. एक एक मत आपल्याला महत्त्वाचं आहे. लोक सांगतात आपल्याला काही नाही, एकतर्फी आहे, एकतर्फी विजय होणार आहे, 30 पैकी 25, 26, 27 नगरसेवक निवडून येणार आहे. काही असो तरीही एक एक मत महत्त्वाचं आहे. शेवटचं मत काढेपर्यंत कार्यकर्त्यांनी बूथवर थांबलं पाहिजे. बूथवर गर्दी करण्यापेक्षा प्रत्येकाने गल्ली गल्लीत घराघरात जाऊन मतदान बाहेर काढलं पाहिजे. उद्या सगळीकडे जेव्हा फिरत असताना बूथवर दिसतील, जे बूथवर दिसतील ते खरंच काम करतंय की नाही प्रश्न आहे. जो खरा काम करणारा कुठं असतो? मतदान काढत असतो. आणि ज्याला चेहरा दाखवायचा असतो तो कुठं असतो? बूथवर असतो. 3 तारखेला हा सूर्य, हा जयद्रथ होणार आहे. आकडेवारी बूथ वाईज येणार आहे. त्या बूथचा कार्यकर्ता कळणार आहे का कोणत्या कार्यकर्त्यांनी किती मेहनत केली. ते उद्या चेहरा दाखवून उपयोग नाही. 3 तारखेला त्याचा सगळ्यांचं आकडेवारीतूनच चेहरा दिसणार आहे. काल परवा इथं उपमुख्यमंत्री महोदयांची सभा झाली. सभा झाल्यानंतर थोरात साहेबांनी त्यांच्या भाषणात पण सांगितलं की कशा पद्धतीने आता ऑनलाईन MIDC दिल्या जात आहेत.
ऑनलाईन जन्माचा दाखला पाहिला होता, ऑनलाईन आम्ही मृत्यूचा दाखला पाहिला होता, ऑनलाईन उत्पन्नाचा दाखला पाहिला होता. आता ऑनलाईन MIDC येणार, ऑनलाईन त्याच्यामध्ये फॅक्टऱ्या उभ्या राहणार, ऑनलाईन त्याच्यामध्ये नोकऱ्या मिळणार आणि सगळं काही ऑनलाईन होणार. आता मला सांगा, उद्योगमंत्री महोदय बोलले त्याच्यानंतर काल की बाळासाहेब थोरातांनी 10 एकरात तरी MIDC करायला पाहिजे होती. अहो, इथं MIDC आमच्याकडे आहे. औद्योगिक वसाहत आहे, सहकारी औद्योगिक वसाहत आहे, फक्त सरकारी नाही एवढाच फरक आहे. आम्ही सरकारी MIDCची मागणी करतोय, नाही तर सहकारी औद्योगिक वसाहत 100 एकरामध्ये आमची चालू आहे. 400 पेक्षा जास्त फॅक्टऱ्या आहेत आणि 10,000 पेक्षा जास्त कामगार तिथं काम करतायत आणि त्याचे संस्थापक बाळासाहेब थोरात आहेत. अर्धवट माहितीने काहीतरी बोलायचं. आणि कशासाठी MIDC पाहिजे? यांना MIDC तरुणांच्या हाताला रोजगार देण्यासाठी नको आहे. MIDC कधी येते? MIDC आल्यानंतर उद्योगपती येतात, पैसे त्यांना लावावं लागतात. ते पैसे लावतात, 100, 500, 1000, 2000 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट करतात. आणि असं राजकीय वातावरण असेल तर कोणी उद्योगपती येईल का? असे भांडणं असले, मारामाऱ्या असल्या, पोलिसांना मारहाण होत असली, नशाखोरी वाढत असेल तर इथं व्यापार होऊ शकतो का? व्यापारासाठी शांतता असावी लागते, चांगलं वातावरण असावं लागतं, जे मागच्या काळामध्ये थोरात साहेबांनी ठेवलं आणि तेच पुढच्या काळामध्ये ठेवण्याचं काम निश्चितपणाने आम्ही करणार आहे. संगमनेरमध्ये आजपर्यंत खूप कामं झालेत, विकासाचे कामं झालेत, मूलभूत सगळ्या गोष्टी झाल्या. आज संगमनेरामध्ये खऱ्या अर्थाने जर काही प्रमुख कामांची आवश्यकता असेल तर आम्हाला जी भुयारी गटार योजनेचं काम आपण 5 वर्षापूर्वी चालू केलंय आणि प्रशासक असल्यामुळं जे आता अत्यंत संथ गतीने चालू आहे त्याला स्पीड देण्याचं काम आपल्याला करायचंय. भुयारी गटार STP असेल ते लवकरात लवकर पूर्ण करून गावातले जेवढे रस्ते आहेत ते सगळे रस्ते चकाचक कॉन्क्रीटचे आपल्याला करायचे आहेत. धूळमुक्त गाव आपल्याला करायचं आहे. आपल्याला कचऱ्यामध्ये 27 कोटी रुपयाचे कचरा व्यवस्थापन आणि वृक्षारोपणाचे बक्षीस आजपर्यंत मिळालेले आहेत. आता अजून चांगलं काम करायचंय. जून महिन्यापर्यंत संगमनेरचा कचरा डेपो इतका चांगला केला जाईल की तिथं शाळेच्या ट्रिप जातील आणि मुलं डबे खातील, इतकी चांगली व्यवस्था आपल्याला त्या कचरा डेपोमध्ये करायची आहे. कचऱ्याचा एक कण सुद्धा वाया जाणार नाही अशा पद्धतीचं व्यवस्थापन तिथं करायचंय. आपल्याला ऑफिस जे आहे नगरपालिकेचं भ्रष्टाचार मुक्त करायचंय. कोणताही माणूस येऊन कधी 24 तास त्याला सेवा मिळाली पाहिजे अशी व्यवस्था करायची आहे. क्षेत्रीय कार्यालय करून एक उपनगरामध्ये आणि एक दिल्ली नाका परिसरामध्ये नगरपालिकेचं कार्यालय करायचंय छोटंसं. म्हणजे लोकांना नगरपालिकेपर्यंत छोट्या मोठ्या गोष्टीसाठी येण्याची आवश्यकता नाही, त्यांचं काम तिथंच होईल अशा पद्धतीची व्यवस्था आपल्याला करायची आहे. या शहरामध्ये जे रस्त्यावर बसून छोटे मोठे उद्योग करणारे जे व्यापारी आहेत त्यांच्या डोक्यावर कायम टांगती तलवार असते. त्यांना व्यवस्थित अशी व्यवस्था करून चांगल्या पद्धतीने रस्त्यालाही अडचण होणार नाही, ट्रॅफिकलाही होणार नाही अशा पद्धतीने त्यांची व्यवस्था आपल्याला करायची आहे. हे सगळं काम मोठ्या प्रमाणावर पुढच्या 5 वर्षात आपल्याला करायचंय. 50 वर्षानंतर संगमनेर कसं असेल? विकसित भारत होत असताना, विकसित महाराष्ट्र होत असताना विकसित संगमनेर पण कसं होईल याच्या दृष्टीने आपल्याला काम करायचंय. आणि त्या सगळ्या प्रक्रियेसाठी तुमच्या सगळ्यांची मदत पाहिजे, तुमच्या सगळ्यांची साथ पाहिजे. आणि ती साथ देण्याची योग्य वेळ म्हणजे उद्या 2 डिसेंबर रोजी होणाऱ्या या नगरपालिकेच्या निवडणुकीत प्रत्येकाने सिंह चिन्हासमोरचं बटन दाबून संगमनेर सेवा समितीला इतकी मोठी ताकद आपल्याला द्यायची आहे की आमच्यावर जबाबदारी वाढली पाहिजे. तुम्हाला सांगतो, बहुमताने 30-0 झालं पाहिजे. ते जर झालं नाही आणि 4-2 लोक जर कमी आले तर अनेक वेळा कारभार करताना खूप अडचणी निर्माण होत असतात. आणि म्हणून एकतर्फी एक हाती ही नगरपालिका चालवता आली पाहिजे. आणि त्यासाठी तुमची मोठी ताकद आम्हाला खऱ्या अर्थाने लागणार आहे. मित्रांनो, आज ही निवडणूक लढत असताना मी संगमनेर शहरातल्या जवळजवळ 5-6 हजार घरांमध्ये व्यक्तिशः जाऊन भेटलो असेल. आज या शहरामधल्या
जवळजवळ 2-2.5 हजार असे घरं आहेत की ज्या लोकांना स्वतःच्या मालकीचं घर नाही आहे, त्यांच्याकडे स्वतःच्या मालकीची जमीन नाही आहे, त्यांच्याकडे स्वतः पैसा नाही आहे की ते घर बांधू शकतात. अशा सगळ्या लोकांना त्यांच्या हक्काचं घर बांधून देण्याचं काम पुढच्या 5 वर्षामध्ये आपल्याला करायचं आहे. या संगमनेर शहरामधल्या जेवढ्या कोणत्या झोपडपट्ट्या आहेत, हे झोपडपट्टी मुक्त संगमनेर आपल्याला करायचे. प्रत्येकाला त्याच्या हक्काचं घर. इथं जेदे कॉलनी आहे. जेदे कॉलनीमध्ये जवळजवळ 100-125 घरं आहेत. ही संगमनेरला स्वच्छ ठेवण्याचं काम जे लोक करतात त्यांची कॉलनी आहे. त्या कॉलनीचं देखील आता जवळजवळ 45-50 वर्षापूर्वी ती बांधकामं झालेली आहेत. त्यांना सुद्धा नवे घरं बांधून, एक चांगले घरं बांधून देण्याचं काम आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. अशा प्रत्येक भागामधल्या माणसासाठी, प्रत्येक क्षेत्रातील प्रत्येक घटकासाठी आपल्याला काम करायचं आहे. ज्या ज्या जमिनींवर आरक्षण आहेत त्या आरक्षण काढून देण्याचं काम करायचं आहे. आणि मला आज तुम्हाला या निमित्ताने अजून एक गोष्ट सांगितली पाहिजे. मी मागच्याही सभेमध्ये सांगितलं होतं, गेले 1 वर्ष सातत्याने आम्ही इंदिरानगरमधल्या सर्वे नंबर 106च्या कामासाठी सातत्याने पाठपुरावा करतोय. मला आपल्याला सांगितलं पाहिजे की आजच त्या 106 सर्वे नंबरचा सगळा प्रश्न मिटला आणि त्यांच्या सातबारे सगळ्यांचे प्रत्येकाच्या नावावर जाण्याचं काम सुद्धा सुरू झालेलं आहे. आणि म्हणजे येणाऱ्या काळात सगळे प्रश्न हे निश्चितपणाने आम्ही मिटवण्याचं काम करणार आहे. पण हे सगळं करत असताना तुमची ताकद पाहिजे, तुमचा पाठिंबा पाहिजे, तुमचं प्रेम पाहिजे. डॉक्टर मैथिली आणि जे काही सगळे नगरसेवकचे उमेदवार आहेत याच्यामध्ये आपण जुन्या म्हणजे अनुभवी आणि नव्याचा मेळ घालण्याचं काम केलेलं आहे. 30 पैकी 20 जे आहेत ते नवीन चेहरे आहेत, नव्या दमाचे आहेत. आणि 11 जे आहेत ते 11 अनुभवी चेहरे या ठिकाणी आहेत. विश्वास काका मुर्तडक आहेत, दिलीपराव पुंड आहेत. आता दिलीपराव पुंड परत 15 दिवस पुढे इलेक्शन गेलेले त्यांचं. दिलीप काका वैतागले आता परत 20 तारखेपर्यंत. आता इसाक भाईंचं तेच झालेलं आहे. निवडणूक आयोगाचं पण काय चाललंय कळत नाही. उद्या मतदान आहे, आज 3 वॉर्डाचं निवडणूक त्यांनी पुढे ढकलली. पण आपली तरी नगराध्यक्षाची होतीये, बाकीच्या 5-6 तालुक्यांमध्ये तर नगराध्यक्षाची पण पुढे ढकललेली आहे. कोपरगावची इकडे सगळीकडच्या पुढे ढकलल्यात. म्हणजे इथं काय चाललंय कोणालाच काय कळायला मार्ग नाही, अशी परिस्थिती आहे. मित्रांनो, ही निवडणूक जी आहे ती आपल्या सगळ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची निवडणूक आहे. संगमनेरच्या स्वाभिमानाची निवडणूक आहे. संगमनेरला पुढे घेऊन जाणारी निवडणूक आहे. पुढच्या 50 वर्षाचं विजन ठेवून पुढच्या 5 वर्षात कशा पद्धतीने काम करायचं त्याची निवडणूक आहे. पुढच्या 100 दिवसात काय काम करणार आहे ते सुद्धा आम्ही दिलेलं आहे. नगरसेवक जे निवडून येतील त्यांचं दर वर्षाला प्रगती पुस्तक तुमच्याकडे येणार आहे की या नगरसेवकांनी या वर्षात काय काम केलं ते लेखी स्वरूपात तुमच्याकडं दर वर्षाच्या डिसेंबर महिन्यामध्ये येणार आहे. अशा पद्धतीच्या अनोख्या आणि चांगल्या कल्पना घेऊन खऱ्या अर्थाने आम्ही या निवडणुकीला सामोरं जातोय. आपण सर्वांनी आमच्या पाठीशी खंबीरपणाने उभं राहावं, आपण ताकदीने उभं राहावं. सगळं युवक कार्यकर्त्यांना देखील माझी विनंती आहे की रात्र वैऱ्याची आहे. समोरच्या पार्टीच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. खोटे नाटे आरोप अफवा आणि असे नवनवीन प्रयोग करण्याचा प्रयत्न केला जाईल. वेगवेगळ्या पद्धतीचे षडयंत्र केले जातील. आता काल कोणता तरी कार्यकर्ता सापडला, त्याच्याकडे कोण पाकिटं सापडले, कोणता कार्यकर्ता काय माहीत नाही, म्हणले पैसे वाटतायत म्हणून आपल्याच कार्यकर्ते आपल्याच नावाने बिल फाडायचं काम त्या ठिकाणी चाललेलं आहे. आणि म्हणून या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या सगळ्या अफवा आणि या सगळ्या येणार आहेत. आपलं मन विचलित न होऊ देता आपण मात्र एकच लक्ष ठेवलं पाहिजे का जास्तीत जास्त मतदान जे आहे ते तिन्हीच्या तिन्ही मतं आपले सिंह या चिन्हासमोरचे बटन दाबून आपण घडून आणायचे. त्यासाठी जीवाचं रान करायचंय, एक एक मत आपल्याला मिळवायचंय. आणि या विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतरची ही पहिली निवडणूक आपल्याला नामदार बाळासाहेब थोरातांना या ठिकाणी दाखवून द्यायचं आहे की आपण कशा पद्धतीने कार्यकर्ता म्हणून ही निवडणूक लढू शकतो आणि कशा पद्धतीने पुन्हा आपण या तालुक्यामध्ये या संगमनेर शहरामध्ये आपण संगमनेर सेवा समितीच्या माध्यमातून आपल्या विचाराच्या लोकांना आपण परत एकदा सत्तेमध्ये आणू शकतो. या शहराचा विकास करण्याची धमक खऱ्या अर्थाने कोणामध्ये असेल तर ती फक्त आणि फक्त बाळासाहेब थोरातांच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे, दुसऱ्या तिसऱ्या कोणामध्ये नाही. बाकीचे कार्यकर्ते स्वार्थी आहे, टक्केवारी घेणारे आहे, लबाड आहे, गुन्हेगारीवाले आहे. आमचे लोक प्रामाणिक आहे.
आमच्या एकाही कार्यकर्त्यावर आजपर्यंत केस नाही. आमचे 7 नगराध्यक्ष आजपर्यंत झालेत. विश्वासराव मुर्तडक असतील, दिलीपराव पुंडा असतील, अरुण वाकचौरे असतील, त्यानंतर कैलास शेठ लोणारी असतील, सोमनाथ अभंग असतील, बाळासाहेब पवार असतील, दुर्गाताई तांबे असतील, डॉक्टर सुधीर तांबे असतील. एवढे नगराध्यक्ष 91 सालापासून आजपर्यंत झालेले आहेत. एकाही नगरसेवकावर 1 रुपयाच्याही भ्रष्टाचाराचा आजपर्यंत आरोप झालेला नाही. सिद्ध करायचं तर लांबचीच गोष्ट आहे, आरोप सुद्धा करू शकलेले नाही. याचं कारण काय? कारण हे सगळे कार्यकर्ते आदरणीय थोरात साहेबांच्या मुशीतून तयार झालेले कार्यकर्ते आहेत. चुकीचं काम करायचं नाही. आपल्या सत्तेचा, राजकारणाचा आणि पदाचा वापर हा सामान्य माणसाच्या उन्नतीसाठीच झाला पाहिजे, या विचाराचे आम्ही सगळेजण कार्यकर्ते आहोत. आणि म्हणून निश्चित तुम्हाला खात्री देतो का जी 5 वर्षाची सेवा करण्याची संधी तुम्ही देणार आहात, त्या संधीचं सोनं करून संगमनेरला एका नव्या उंचीवर घेऊन जाऊ, महाराष्ट्राला हेवा वाटावा असं संगमनेर पुढच्या 5 वर्षात तयार करू. एवढंच तुम्हाला या निमित्ताने ग्वाही देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. यानंतर आपल्या तालुक्याचे कुटुंब प्रमुख, महाराष्ट्राचे लोकनेते आदरणीय नामदार बाळासाहेब थोरात साहेब यांना विनंती आहे, साहेब आपण मनोगत व्यक्त करावं. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया लोकनेते नामदार बाळासाहेब थोरात साहेब यांचं. संगमनेर नगरपालिकेची निवडणूक उद्या मतदान होणार आहे आणि आज आपण ही रॅली अत्यंत उत्स्फूर्त रॅली, भव्य अशी रॅली, एक चैतन्य भरलेली अशा प्रकारची संगमनेर सेवा समितीची ही रॅली इतिहासात नोंद होईल अशी ही रॅली आहे. या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना सांगेन. माननीय डॉक्टर सुधीरजी तांबे आणि व्यासपीठावरील सर्व मंडळी, आज सकाळी एक रॅली निघाली होती. कुणी मिळाना म्हणून पथक बोलवण्यात आले. पथक ढोल वाजून दमले, माणसं थांबायला तयार नाही जवळ. आणि त्या 4 पथकांची रॅली शेवटी कुणीतरी आलेला पाहुणा सुद्धा मध्येच सोडून निघून गेला, सभा सुद्धा झाली नाही. या सगळ्या जनतेनं त्या रॅलीकडे तोंड पाठ फिरवली. कारण या सगळ्यांना माहिती आहे की नगरपालिका कोणाच्या ताब्यात द्यायची. सगळ्यांना माहिती आहे शहर तालुका कोणाच्या ताब्यात द्यायचंय. सगळ्यांना माहिती आहे झालेली चूक कशी दुरुस्त करायची आहे. आणि तुमचा सगळ्यांचा जो प्रतिसाद आहे ते हेच दाखवून देतं की संगमनेर सेवा समिती ही प्रचंड मताधिक्यानं विजयी होणार आहे. 30ही नगरसेवक आणि मैथिलीताई सगळे विजय होणार, लक्षात ठेवा. 3 जागांचं मतदान काहीतरी थोडंफार पुढे गेलंय, जायला नको होतं. निवडणूक आयोग कसा कारभार करते समजत नाही, कोणाच्या सांगण्यानं ऐकतंय हे समजत नाही, कुणी कार्यक्रम पत्रिका तयार केली होती सगळी निवडणुकीची हे समजायला तयार नाही. एवढा असा हा वेंधळा कारभार आम्ही पाहिलेला नव्हता. तो दुर्दैवानं दिसतोय, परंतु आपण काळजी करण्याचं कारण नाही. काहींना त्रास होणार आहे, परंतु आपले दिलीपराव पुंड आहेत तर रोजच लोकांमध्ये. आमच्या ताई आहेत, दिघे ताई लोकांमध्ये वावरणारे आहेत. इसाक भाईंची मंडळी लोकांमध्ये वावरणार आहे. आज काय 20 दिवसांनी काय कधी निवडणूक घेतलं ते प्रचंड मताने विजय होणार आहे. काही काळजी करण्याचं काही कारण नाही. परंतु ह्या सगळ्या याच्यामध्ये आपले सगळे उमेदवार हे जास्तीत जास्त मताने विजयी झाले पाहिजे. मैथिलीताई आणि सगळे 30 उमेदवार, जास्त भाषणाची वेळ नसती. सगळे मुद्दे तुम्हाला समजलेले आहेत, सगळे विषय समजलेले आहेत, जनतेपर्यंत ते पोहोचलेले आहेत. परवाच्या सभेनं इथल्या संगमनेरच्या जनतेच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्राच्या जनतेला समजलेत. त्या काळजी ती नाही. आता मतदान चांगलं घडून घ्यायचं ही काम तुम्हाला सगळ्यांना करायचं. इथे सतीत म्हटले पाणी पळवतील, काय टाप आहे पाणी पळवायची रे, एवढं सोपं आहे का? आम्ही संगमनेर आले
रेल्वे सुद्धा खेचून आणू असं सांगा. रेल्वे येईल संगमेरवरूनच येईल सांगा. कुणी लाचार झाला असेल, संगमेर तालुक्याची जनता लाचार नाही हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि आणखी एक गोष्ट तुम्हाला सगळ्यांना सांगतो, काही ठिकाणी पद्धत आहे, 7-12 जरी काढायचा असला तुम्हाला तर वाड्यावर जाऊन परवानगी घ्यावी लागते, तेव्हा तलाठी 7-12 देतो. अरे तुम्हाला एक म्हणजे काळजी कसली याच्यात लक्षात ठेवा. काही चूक जर लोकांनी केली तर तुमचा घराचा उतारा काढायला लोणीच्या वाड्यावर जावं लागेल तुम्हाला, हे लक्षात ठेवा. अजिबात आपण अत्यंत स्वयंपूर्ण आहोत, स्वाभिमानी आपण आहोत. मी सगळ्या विरोधकांसहित सगळ्यांना सांगेल की आपल्याला कोणाच्या परक्यांजवळ गहाण पडायचं नाही. आपल्याला आपला स्वाभिमान जपायचा आहे, आपली प्रगती आपल्याला करायची आहे, जनतेकरता शेवटच्या थरापर्यंत काम करायचंय. आपला जाहीरनामा सत्यजित तांबे यांनी सांगितला, मला टेन्शन आलं. पण चला, कमीत कमी माणूस विचार करतो की हे करू शकतो आम्ही. जो विचार करतो, इतकं चांगलं करण्याचा प्रयत्न करतोय, इच्छा व्यक्त करतोय, तो काही ना काही करणारे चांगलं हे लक्षात ठेवलं पाहिजे. ज्यांना फक्त टोलच वसूल करायचं आहे, टोल नाक्यावर, टोल नाका बाई झाला का नाही तुम्हाला अजून? आता तो टोल नाका नाही, नवे टोल नाके तयार झालेत. कुठे टोल मागायचा कार्यक्रम चाललेला आहे. हे टोल नाके बंद करण्याचा कार्यक्रम आपल्याला करायचा आहे. अंमली पदार्थाचे इथे येणारच जे आहे, हल्ला झालेला अंमली पदार्थ तो बंद करायचा आहे. हे सगळं आपल्याला करायचं आहे. कोणाचं गुलाम व्हायचं नाही. स्वावलंबी आणि स्वयंपूर्ण अशा प्रकारचं संगमनेर, सर्वसामान्य जनतेचा आनंद निर्माण करणारं संगमनेर निर्माण करायचं आहे. आणि त्याकरता आता काळजी घ्यायची आहे. काही तास तुमच्याकडे आहेत, 24 तास आहे असं समजा. तुमच्याकडे 24 तास अगदी काळजीपूर्वक जायचंय. प्रत्येक मत हे संगमनेर सेवा समितीला आणि सिंहाला पडेल याची काळजी घ्यायची आहे. मी सांगतो की मैथिलीताई आणि त्यांची टीम सगळी 30 जणांची टीम अत्यंत सुंदर सेवा केल्याशिवाय राहणार नाही, ग्वाही आपल्याला या निमित्तानं देतो. आता विश्रांती नाही, 24 तास एकच काम, प्रचंड मताधिक्यानं विजय करण्याकरता एक मत आपल्या बरोबर घेण्याचं काम करा. ते मतदान आपल्याला पडेल याची काळजी घ्या, एवढंच आवाहन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज 24 ला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट. तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका. प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत.